नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं HD एक्झाम या यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रो, आज पण गृह विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त पदे आहेत, त्याची सद्यस्थिती आपण आणली आहेत. PSI सह कॉन्स्टेबल पदाची सर्वात मोठी भरती होणार त्या संदर्भात महत्त्वाचा व्हिडिओ आहेत आणि सध्या काय परिस्थिती आहे गृह विभागाची त्या संदर्भात सुद्धा महत्त्वाचा व्हिडिओ आहेत. नवीन जाहिरात कधी येणार, वयवाढ संदर्भात निर्णय आणि इतरही महत्त्वाच्या घडामोडीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आपण अत्यंत महत्त्वाची बातमी आणल्यामुळे शेवटपर्यंत बघा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, आपण पोलीस भरती संदर्भात या अत्यंत महत्त्वाची माहिती अपडेट देत आहोत. विद्यार्थी मित्रो, आपल्याला एवढंच सांगणं आहे की राज्यामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त पदाची पोलीस भरती होणार आहेत. कारण की आत्ताच ही महत्त्वाची बातमी आलेली आहे, ज्यानुसार गुन्हेगारी रोखण्यासाठी समस्या राष्ट्रीय गुन्हे विभागाच्या NCB 2022च्या अहवालानुसार राज्यात MDच्या अवैध वाहतुकीसह इतर गुन्ह्यामध्ये वाढ झाल्याची माहिती समोर आली होती. नागपूर शहराचा विचार केल्यास शहरात घरफोडी, चोरी आणि इतर गुन्ह्यामध्ये वाढ होताना होत येत आहेत. अशावेळी ठाण्यात पोलिसांची पुरेशी संख्या नसल्याने गुन्हेगारावर अंकुश ठेवणं कठीण होत आहेत. आजही ठाण्यामध्ये 40% कर्मचारी असल्याचं दिसून येते. त्यामुळे गुन्हेगारीला पायबंद कसा घालायचा हा मोठा प्रश्न आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, याच्यातून हे एवढं समजतं की अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त पदे आहेत आणि ज्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त पदाची भरती होणं गरजेचं आहे. तर वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पोलिसावर प्रचंड ताण आणि वाढलेली प्रचंड बेरोजगारी याचा विचार करून सरकारने पोलीस उपनिरीक्षक पदासाठी कमीत कमी 1000 जागाची जाहिरात काढायची शक्यता आहेत. यातून तरुणाच्या हाती काम मिळेल. नगर जिल्हाध्यक्ष स्पर्धा परीक्षा समन्वय समिती. आता अशा प्रकारे ही मागणी आहेत. विद्यार्थी मित्र, मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्स्टेबल पदे तसंच पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSI पदे भरण्याची मोठी गरज आहे. कारण की अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त पदे असल्यामुळं एक पोलीस प्रशासन कायदा व्यवस्था राखण्यासाठी कुठंतरी कमी पडत आहे. त्यामुळं चोऱ्या किंवा घरफोड्या व इतरही मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी क्षेत्र वाढलं आहेत आणि गुन्हे हे घडत आहेत. या गोष्टी रोखण्यासाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस भरती करणं गरजेचं आहे. ज्यामध्ये सरकारने जो शब्द दिला की आम्ही 23,000 महिलांची पोलीस भरती करणार आहोत, ते महिलांची पोलीस भरतीसह जे यांनी पूर्वी सांगितलं होतं की आम्ही 12,000 पदे तर 14,000 ते 16,000 पदाची मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस भरती करणंच आहेत. कारण की अजूनही राज्यातील लाखो विद्यार्थी पोलीस भरतीच्या तयारीसाठी उत्सुक असून ते मोठ्या प्रमाणामध्ये तयारी करत आहे. रोज आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या कमेंट असतात की पोलीस भरतीची जाहिरात कधी येणार, नवीन पोलीस भरती जाहिरात कधी येणार, त्यानंतर मुंबई पोलीसचा पेपर कधी होणार. तर मुंबई पोलीसचा पेपरसुद्धा लवकर होणार असून नवीन पोलीस भरती संदर्भात हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आपली सरकारला लवकरात लवकर जाहिरात सोडवा अशी कळकळीची विनंती. कारण की ज्याप्रमाणे यांनी आश्वासन दिलं ते आश्वासनं पूर्ण करता यांनी पोलीस भरती करणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यामध्ये राज्य पोलीस दलामधली SRPF भरती असो किंवा जेल पोलीस भरती असो किंवा इतरही मोठ्या प्रमाणामध्ये भरत्या आहेत, ज्या सर्व शासनाने रिक्त पदाच्या भरत्या करणं गरजेचं आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची काल ते परवाची एक बातमी आहे की पोलीस उपनिरीक्षकाची सद्यस्थिती एकूण 9,845 कार्यरत, फक्त 6,886 म्हणजे जवळजवळ 6 ते 7, 8, 9 म्हणजे 3-3.5 रिक्त पदे अजूनही महाराष्ट्रामध्ये आहेत आणि राज्यात PSIच्या 3,000 जागा रिक्त. जाहिरात 216 जागेसाठी विद्यार्थ्यांमध्ये रोज सुरक्षिततेचा प्रश्न महत्त्वाचा. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची बातमी यामुळे आपण ही आणली होती की अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये PSIसह कॉन्स्टेबल पदे, त्यानंतर जे SRPF आहे आणि जेल पोलीस आहेत याच्यासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त पदे आहेत. सरकारने नवीन पोलीस भरती काढतामध्ये यामध्ये नवीन बदल म्हणजे 3 वर्षाची वयवाढ अत्यंत महत्त्वाची, सामान्य प्रशासनाकडून परवानगी आणि 3 वर्ष वयवाढ. त्यानंतर विद्यार्थी मित्र, यामध्ये नवीन बदल असे करण्यात यावे की जे विद्यार्थी बाहेर जातात भरतीसाठी त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात यावी. कारण की महिलांची खूप अवघड व्यवस्था झाली होती मागे मुंबईच्या पोलीस भरतीमध्ये. कोणाला फुटपाथवर किंवा जंगली एरियामध्ये सुद्धा झोपण्याची वेळ आली होती. त्यामुळे काही हादसे होण्याची शक्यता आहे. त्यामुळं महिलांची सुरक्षता बघता यांनी मोठ्या प्रमाणात पोलीस भरती करता इथं शासनाने यांच्यासाठी काहीतरी व्यवस्था करण्यात यावी. कारण की लांब लांबून विद्यार्थी येतात आणि या गोष्टीची सगळ्यांनी दखल घ्यावी. तर गुन्हेगारी रोखणं कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अशा प्रमाणामध्ये पोलीस भरती होणं गरजेचं आहे. अशाच माहितीसाठी चॅनलवर अपडेट आपण पोलीस भरतीसह इतर भरतीची अत्यंत महत्त्वाची माहिती अपडेट देत असतो. ज्यामध्ये जी वन विभागाची जी भरती येणार आहे, वनसेवक भरती अत्यंत महत्त्वाची भरती आहे. परंतु त्यांनी एक अत्यंत बेकार ठेवली आहे की ती म्हणजे जे 10वी-12वी वाले विद्यार्थी आहेत त्यांनाच या भरतीत फायदा होणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी कमी शिकलेले आहेत त्यांनाच आता बेरोजगारीचा प्रश्न त्यांचा मिटणार
आणि साधारणतः तरी जी 14,000 किंवा 13,000 पदाची ती भरती होणार आहे, त्यामध्ये त्यांना 100% फायदा होईल. तर आपण त्यावरही महत्त्वाची व्हिडिओ बनवू. अशाच माहितीसाठी चॅनलवर अपडेट मिळा. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला. धन्यवाद. विशेष आभार.